ठाकूर मा स्वामीजींचे प्रणाम मंत्र आपण सर्वजण मिळून म्हणूया. ओम स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतार वरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः. जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः. नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे. नमस्कार बंधू भगिनींनो, या आध्यात्मिक शिबिरामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आध्यात्मिक शिबिर म्हणजेच की आपण आपलं जे मूळ स्वभाव आहे, सच्चित आनंद किंवा अनंत आपलं स्वरूप आहे, त्याच्याकडे जाण्याचा आपण प्रयत्न करणे किंवा त्याची आठवण करून घेणे, त्याच्याकरताच हे आध्यात्मिक शिबिर. आणि मग भक्तांचे अनेक प्रश्न असतात. त्या प्रश्नांना घेऊन काही उहापोह करणे, विशेष करून व्यावहारिक जीवनामध्ये आपल्याला कसं आपण काय नेमकं अजून केलं पाहिजे, हा प्रश्न आम्हाला साधारणपणे अनेकदा सामोरे जावं लागतं. की महाराज, आम्ही जपध्यान करत आहोत, आपल्या आपल्या वेळ आणि कॅपॅसिटीप्रमाणे सेवासुद्धा करत आहोत, पण अजून काय केलं पाहिजे. त्याच संदर्भात मागच्या वेळेस एक प्रश्न होता की आपली साधनेची तीव्रता कशी वाढवावी. तर आपण त्यात बघितलं होतं की कसं जीवनात विवेक जर वाढला, तर वैराग्य वाढेल, वैराग्य वाढलं तर शमदमादी षडसंपत्ती वाढेल आणि आपण मग मोक्षाकडे आपली वाटचाल होणार. आज त्याच एका शृंखलेमध्ये किंवा त्याचंच कंटिन्युएशनमध्ये एक थोडासा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न घेऊया, पण तो आपल्या दैनंदिन जीवनाच्या संदर्भातच आहे. जप ध्यान आपण तर काही 24 तास करू शकत नाही, तितकी आपली कॅपॅसिटी नाही, हे उघड सत्य आहे. पण मग कुठेतरी मोक्षाची एक आकांक्षा तर नक्की आहे. मग अजून काय करू शकतो. तर या प्रश्नाचे उत्तर शोधता वचनामृतमध्ये भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात की प्रत्येक माणसामध्ये, प्रत्येक जीवामध्ये आपण ईश्वर बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ईश्वर बघण्याचा प्रयत्नच केला पाहिजे एवढंच नव्हे, तर ती व्यक्ती ईश्वरच आहे या बोधाने त्या व्यक्तीला प्रेम केलं पाहिजे. आता प्रेम आपण आज सुद्धा करतो, पण भगवान श्रीरामकृष्णांना कोणतं प्रेम अपेक्षित आहे आणि आपण कसं प्रेम करतो याची थोडी चर्चा करून मग पुढे जाऊया. सगळ्यात पहिलं, आता भगवान श्रीरामकृष्ण जेव्हा म्हणतात की प्रत्येक जीवाला किंवा प्रत्येक म्हणजे आपल्या अवतीभोवती आपल्या संपर्कात येणारे जे कोणी आपले सवंगडी असतात, मित्र असतात, नातेवाईक असतात, त्यांच्याशी आपलं एक प्रेमाचं नातं असलं पाहिजे. पण ते प्रेम कसं, ते शुद्ध प्रेम असलं पाहिजे. भगवान श्रीरामकृष्ण जसे स्वतः प्रेम करत होते, जर दोनच गोष्टी, त्यातल्या दोनच सिद्धांत आपण घेतले. सगळ्यात पहिलं म्हणजे की प्रेम म्हणजे कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता, कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता प्रेम करणे एक. आणि दुसरं, ज्याच्यावर आपण ज्याला प्रेम करतो, ज्याला नाही, सर्वांनाच प्रेम करायचं आहे, बरं, चॉईस नाही आहे. प्रॉब्लेम इथेच आहे की आपण कंडिशन्सवरती प्रेम करत असतो आणि तो एक दोष आहे आपल्या प्रेमाचा. तो त्याच्यावरती येणार आता आपण की प्रेम म्हणजे की ज्याच्यावर आपण प्रेम करू त्याला ॲज इट इज
जसं आहे तसं त्याला स्वीकार करण्याची ताकद असली पाहिजे. हे म्हणणं किती सोपं आहे. दोनच कंडिशन आहे है ना. किती सोपं आहे की समोरची ज्याच्यावरती प्रेम करायचं आहे त्याला जसंचे तसं ॲक्सेप्ट करा एक, आणि त्याच्याकडनं काहीही अपेक्षा ठेवू नका. पण हे जेव्हा आचरणात आपण आणायला जातो तर आपल्याला म्हणजे काय यात त्रास होतो. हिंदी में कहते हैं नानी याद आ जाती है. नानी क्या, नानी की नानी याद आ जाती है, ऐसा हो जाता है. ठीक है. हा तर झाला भगवान श्रीरामकृष्णांना अपेक्षित प्रेम. आता आपण जे प्रेम करत असतो त्या प्रेममध्ये नेमकं दोष कुठे आहेत. लीला प्रसंगाचे जे वर्ग आपले सुरू आहेत त्यात आपला योगायोगाने ते 5 भाव याची आपण चर्चा करत आहोत. त्याच्यामध्ये सुद्धा हा विषय थोडासा आलेला आहे. पण आज थोडा आपण व्यावहारिक स्तरावरती जास्त बोलणार आहोत. आपल्या प्रेमामध्ये दोष कुठे असतो की एकतर आपल्या प्रेमाची सगळ्यात मोठी समस्या ही असते की अज्ञानातून अहंकार आणि अहंकारातून जन्म आलेले अनेक दोष त्याच्या सकट प्रेम करत असतो आपण. म्हणजे एक उदाहरण घेऊया की समजा मी एक हिरव्या रंगाचा गॉगल घातला आणि मी या जगाकडे बघितलं तर सगळं काही मला हिरवंच दिसणार. बिलकुल त्याच धर्तीवरती हे ज्या अज्ञानामुळे आपला जन्म झालेला आहे त्या अज्ञानामुळे अहंकार प्रस्फुटित झालेला आहे आणि त्या अहंकारामुळे मग सगळ्यात मोठी समस्या म्हणजे स्वार्थपरता. आणि जिथे हा अहंकार आला तिथे द्वेष, मत्सर, तिरस्कार या सगळ्या गोष्टी न बोलवताच येतात. आणि जसं तो हिरवा रंगाचा गॉगल मग हिरवंच दिसतं तर याच्या सकट म्हणजे दिसतंय सगळं. समोरची वास्तू दिसतीये, समोरचं हे ट्यूबलाईट दिसतंय, हे सगळं दिसतंय, पण कसं दिसतंय ते हिरवं हिरवं दिसतंय. म्हणजे प्रेम आपण पण करतो पण ते प्रेम कसं असतं, कंडिशन्ड असतं, म्हणजे दोष सहित असतं. आणि मग त्याच्यातून ती स्वार्थपरता असते. त्यातून काय होतं, निवडी निर्माण होतात. आवडीनिवडी निर्माण झाल्या की मग हा माझा तो माझा नाही. आणि या सगळ्या गोष्टींच्या सकट जेव्हा आपण एखाद्यावरती ईश्वर समजून तिला प्रेम करायला जातो तर ते दोषास्पद होऊन जातं. थोडं आता हे 2 अंतर आपण समजून घेतले. आता थोडं अजून पुढे जाऊया. पहा बंधू भगिनींनो, आपण या समाजात वावरत असतो आणि आपल्याला अनेक प्रकारच्या लोकांशी आपला संपर्क येतो. आणि पहा भगवान श्रीरामकृष्णांनी काय अपेक्षा ठेवली आहे की सर्वांवर तुम्ही ईश्वर रूप म्हणजे ईश्वर समजून त्याच्यावरती प्रेम करा. आता होतं काय की आपण आपल्या परिवारामध्ये आई वडील आहेत, पती आहेत, पत्नी आहेत, मुलं आहेत, इतर नातेवाईक आहेत, त्यांच्यामध्ये आपल्याला सतत वावरावं लागतं. मग आपण काही अर्थार्जनाकरता काम करतो, व्यवसाय करतो, ऑफिसमध्ये जातो. तिथे आपले काही मातहत आहेत, काही सहकारी आहेत, काही वरिष्ठ अधिकारी आहेत, काही कनिष्ठ अधिकारी आहेत, अनेक प्रकारच्या लोकांशी आपला संपर्क येतो. आपण मठात जात असतो, तिथे सुद्धा आपल्या अनेक भक्तांशी व्हॉलेंटियर्सशी संपर्क येत असतो. म्हणण्याचा अर्थ काय की पूर्ण या ज्या सगळ्या म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपण अनेक प्रकारच्या लोकांशी संपर्कात येतो. आणि एवढंच नव्हे तर अनेकाशी आपले संपर्क घनिष्ठ होतात, अनेकाशी आपले संपर्क सामान्य असतात, नुसतं ज्याला म्हणतो की औपचारिक संबंध असतात, आणि अनेकांशी ज्यांच्याशी आपले मत जुळत नाही पण आपल्याला बरोबर राहावं लागतं, असे संपर्क सुद्धा असतात. मग ते ऑफिसमध्ये असो किंवा समाजात वावरतो, प्रत्येक ठिकाणी असू शकतात. आणि त्यातून मग ती समस्या निर्माण होत असते. आता सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न असा निर्माण होतो की म्हणजे हा प्रश्न आलाच पाहिजे आणि आला असेल आणि विचारलाच पाहिजे की ठीक आहे, भगवान श्रीरामकृष्णांनी असं म्हटलं की प्रत्येक मनुष्यामध्ये ईश्वर बघून त्याला प्रेम करा. पण आता समोर एखादी व्यक्ती ज्याचा माझा संपर्क या समाजामध्ये कुठे ना कुठे येत असतो आणि ती व्यक्ती माझा अपमान करत आहे, ती व्यक्ती माझं नुकसान करत आहे, ती व्यक्ती मला त्रास देते, ती व्यक्ती मला दुःख देते, आणि मी त्याला कसं काय ईश्वर मानू? अरे खोळपणा आहे की काय हा? एखादी व्यक्ती आपला ज्याच्या संबंध आहे, समजा ऑफिसमध्ये आपला त्याचा संपर्क आहे
आणि तो आपला मातहत आहे, तो आपला ऐकत नाही आणि जे काम सांगितलं त्याचं उलटच करतो, मुद्दामच करतो. आता त्याला मी ईश्वर समजून कसं प्रेम करू? एखाद्या शिक्षिका आहे का, समजून घ्या, शिक्षक आहे, शिक्षिका आहे आणि आता मुलं व्रात्य असू शकतात. जे सांगितलं त्याला करायला त्याचा ठीक उलटं करणार तो, किंवा क्लासमध्ये गोंधळच करणार. आणि त्या मुलाला आपण हे म्हणतो की शिक्षकाला म्हणतो की नाही नाही, तुम्ही त्याला ईश्वर समजून प्रेम करा. म्हणजे थोडंसं अव्यावहारिक सारखं वाटतं, एकदम अव्यावहारिक वाटतं. आणि ईश्वर समजा म्हणजे काय करा? तो जसं वागतोय त्याला तसं वागू द्यायचं का? हा बाबा तो ईश्वर आहे, तो गोंधळ घालतोय घालू द्या, तो माझ्यात ऐकत नाही ऐकू द्या, न ऐकू द्या, त्याला काय वाटेल तर करू द्या. कामाच्या वेळेस तो बाहेर चाललाय कुठेतरी चहा प्यायला, गुटखा खायला, नाही तो ईश्वर आहे, राहू द्या. हे अपेक्षित आहे का? नव्हे, हे अपेक्षित नाही. आत्तापर्यंत मी तुम्हाला जे काही बोललो बंधू भगिनींनो, हे बिलकुल तुमची आणि माझी कथा, ज्याला आपण रोज सामोरे जात असतो, ती सांगितली. आता एक मी बिलकुल दुसऱ्या टोकाची भूमिका घेतो आणि मग व्यावहारिक स्तरावरती आपण काय केलं पाहिजे, जे रामकृष्ण संघाचे सर्व जे ज्येष्ठ श्रेष्ठ संन्यासी काय सांगतात त्याच्यावरती येऊ. अर्थातच भगवान श्रीरामकृष्णसुद्धा येणार आहे. तर आत्तापर्यंत आपण ही जी चर्चा केली ही तुमची आणि माझी केली. आता मी दुसरा टोक घेतोय बरं. भक्त प्रल्हाद, भक्त प्रल्हादाचा जन्म होतो नारद ऋषींच्या आश्रमामध्ये. कथा तुम्हाला माहिती आहे, थोडक्यातच सांगतो. आणि संपूर्ण जेव्हा तो आपल्या आईच्या पोटात असतो त्या नारद ऋषींच्या आश्रमामध्ये त्याला अत्यंत सात्विक आणि अत्यंत भक्तिमय वातावरण मिळतं. म्हणजे जन्मापासूनच त्याला आईच्या पोटातूनच हरिभक्ती त्याला लाभलेली असते. वडील हिरण्यकश्यपू साक्षात राक्षस, जेव्हा त्यांना हे कळतं की हा मुलगा सतत हरीचं नाव घेत असतो तर ते खूप नाराज होतात आणि अनेक प्रकारून त्याला भुलवण्याचा प्रयत्न करतात. पण हा मुलगा काही भुलत नाही, त्याला अनेक प्रकारचा त्रास देतात, त्याला जीवे मारण्याचे अनेक प्रयत्न करतात, पण सगळे प्रयत्न हे असफल होतात. आणि जेव्हा त्या प्रल्हादची भक्ती ही शिगेला जाऊन पोहोचते तेव्हा साक्षात नारायण, साक्षात विष्णू त्यांना दर्शन देऊन जेव्हा देतात तेव्हा ते विचारतात की मी तुला काही वर देऊ इच्छितो, सांग तुला काय पाहिजे. तेव्हा हा लहानगा प्रल्हाद इतका भक्तिमय असतो, हा काय म्हणतो की भगवान जर वरच द्यायचं असेल तर हे वर द्या की ज्यांनी ज्यांनी मला त्रास दिलेला आहे त्यांना कोणत्याही प्रकारची शिक्षा झाली नाही पाहिजे. मी आधी सांगितलं, टोकाचं उदाहरण घेणार आहोत आपण. म्हणजे ज्याला किती प्रकारे मारण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा भगवान प्रसन्न होतात तेव्हा तो काय वर मागतो की ज्यांनी ज्यांनी मला त्रास दिलाय, छळलंय, तुमच्यापासून दूर जाण्याकरता प्रोत्साहित केलं किंवा तशी व्यवस्था लावण्याचा प्रयत्न केला, त्या सर्वांना कोणत्याही प्रकारची शिक्षा न हो भगवान, असं करा. भगवान तथास्तु म्हणतात. हे झालं एक टोकाचं उदाहरण. अजून एक टोकाचं उदाहरण मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि विशेष करून ते रामकृष्ण संघाशी निगडीत आहेत. आणि ते उदाहरण म्हणजे स्वामी शिवानंदजी महाराज, रामकृष्ण संघाचे द्वितीय परमाध्यक्ष. बेलूर मठात ते निवास करत आहेत. आणि एके दिवशी दुपारची गोष्ट आहे, एक चोर येतो. आता हा तो काळ की जेव्हा साधू फार कमी होते आणि ज्याला म्हणतो की भक्त पण फार कमी होते. तर दुपारच्या वेळेस चोर काही म्हणजे चुकीच्या नियतनी शिरला तर त्याला हे शक्य आहे की तो काही करू शकतो. आणि तेव्हा बाउंड्री वॉल वगैरे काहीच नव्हता. आणि हा चोर शिरतो आणि कुठेतरी चोरी करण्याचा प्रयत्न करतो, पण दुर्दैवाने तो पकडला जातो. थोडा हल्ला होतो आणि काही साधू त्याला पकडतात, मारतात सुद्धा. आणि मारतात आणि आता विचार करतात की याला पोलीसमध्ये द्यायचं की काय करायचं. हे सगळं म्हणजे गदारोळ उठलेला आहे. पण मग कोणाच्या तरी लक्षात येतं की अरे महाराज तर आहे, आपण हा निर्णय घेणारा कोण. आणि म्हणून त्या चोराला पकडून थोडंसं मारत बिरत चांगलं
शिवानंदजी महाराजांच्या जवळ घेऊन येतात आणि काय नेमकं झालंय हे सगळं महाराज जाणून घेतात आणि सगळ्यात पहिला निर्णय देतात की सगळे साधू आपल्या आपल्या कामाला जा. तो चोर बिचारा अपमानित होऊन थोडाफार मारी बसलेला आहे आणि त्याचं सगळं बिंग उघडं पडलेलं आहे, खूप ग्लानी पण आलेली आहे. ह्या सगळ्या याच्यामध्ये तो खूप रडतोय, अक्षोक्षी रडतोय. आणि आदेश मिळाल्यानंतर सगळे साधू आपल्या आपल्या कामाला निघून जातात. आता आपल्या आपल्या कामाला निघून गेल्यानंतर शिवानंदजी महाराज आपल्या सेवकाला म्हणतात की अरे ठाकूरांचा प्रसाद आणि भरपूर घेऊन ये, आणि भरपूर प्रसाद घेऊन यायला सांगतात. आणि तो जो खूप रडत असलेला तो चोर त्याला म्हणतात की बेट तू काही काळजी करू नकोस, तू बसून हे सगळं ग्रहण कर. रामकृष्ण संघामध्ये हे माताजींनी प्रचलित केलं आहे. याच्या मागचं खरं नेमकं कारण मी खूप शोधण्याचा प्रयत्न केला, पण मला आजपर्यंत कळलं नाही. मनुष्य जेव्हा दुःखात असतो त्याला खूप खाऊ घाला. अर्थातच आनंदाच्या क्षणी सुद्धा आपण खातच असतो, त्यात काही वादच नाही. पण हे माहीत नाही, हे म्हणजे माताजींनी हे प्रचलित केलेलं आहे. आणि त्याला भरपूर ठाकूरांचा प्रसाद दिल्यानंतर त्या चोराला खायला म्हणजे खायला लावतात. तो प्रसाद पण ग्रहण करतो. आणि त्याच्यानंतर शिवानंदजी महाराज त्याच्याशी साधारण संवाद गाठतात. नाव गाव काय करत होता आणि अचानक कसं तू का या चोरीमध्ये लडबडून गेला वगैरे विचारतात. आणि तो सगळं काही सांगतो की मला काही कुठे काम मिळत नाही आहे, बायको पोरं आहेत वगैरे वगैरे. महाराज त्याला एवढंच सांगतात की पहा, मी तुला थोडे पैसे देतो, तुझ्या घरापर्यंत पोहोचशील, तुझ्या 2-3 दिवसाचा पुढचा खर्च निघून जाईल, पण लक्षात घे बिलकुल तुला काम मिळणार नाही अशी स्थिती तर नाही आहे भारतामध्ये. एखाद्या हॉटेलमध्ये, कुठे शेतात काहीतरी काम तू बघ आणि नक्कीच तुला काम मिळेल असं म्हणून. आणि आपल्या सेवकाला सांगतात की याला बोटीत बसवून दे आणि त्याला गंगा पार करून दे. आता बंधू भगिनींनो, प्रश्न आपल्या पुढे हा पडतो, आता हे विसरू नका बरं, मुख्य मुद्दा प्रत्येकामध्ये ईश्वर बघायचं आहे आणि त्या अनुरूप प्रेम करायचं आहे. नाहीतर कधी कधी कथानकमध्ये पण इतके रंगून जातो की मूळ मुद्दा काय तोच विसरून जातो. तर हा मुद्दा विसरू नका की प्रत्येकात ईश्वर बघायचं आहे. आपण प्रथम आपली कथा एकमेकांना सांगितली, त्याच्यानंतर प्रल्हादची कथा ऐकली, आता ही शिवानंदजी महाराजांची कथा ऐकली. आणि इथे प्रश्न पडतो की जे साधू सगळे ज्यांनी त्याची पिटाई केली त्यांनी योग्य केलं की शिवानंदजी महाराजांनी योग्य केलं? हा एक मोठा प्रश्न आपल्या पुढे पडतो की शिवानंदजी महाराजांनी त्याला बिलकुल प्रेमाने सगळी त्याची चौकशी केली, त्याला खाऊ पिऊ घातलं, त्याला थोडंसं धीर दिला आणि सन्मानपूर्वक सोडलं. हे ते योग्य वागले की ज्या साधूंनी पकडून त्याला चांगलं बदललं आणि महाराजांपुढे आले ते योग्य वागले. या घटनेचा उहापोह केल्यानंतर आपल्याला हे लक्षात येतं बंधू भगिनींनो, साधू आपल्या ठिकाणी ठीक होते, शिवानंदजी महाराज आपल्या ठिकाणी ठीक होते. का? साधूंनी भगवान श्रीरामकृष्णांच्या त्या प्रॉपर्टीचं रक्षण केलं, हा एक लौकिक कारण झालं. पण जर आपण आध्यात्मिक कारण बघितलं तर साधूंची तितकी उन्नती नव्हती की त्या चोरामध्ये ते ईश्वर बघतील. आणि जर राहिला प्रश्न शिवानंदजी महाराजांचा, तर ते तर साक्षात ब्रह्मस्वरूप, प्रत्येक जीवामध्ये ते ब्रह्म बघत होते, त्या चोरामध्ये चोर बघतच नव्हते. जसं प्रल्हाद म्हणतो की भगवान जर वर द्यायचं असेल तर असं वर द्या, ज्यांनी मला त्यांनी मला त्रास दिलेला आहे त्यांना कोणत्या प्रकारची शिक्षा होऊ नये. असं त्यांनी का म्हटलं? कारण की प्रल्हादचा हा पूर्ण म्हणजे अनुभव होता की म्हणजे त्यांना छळ करणारा, प्रल्हादाचा हा विश्वास होता, अनुभव होता की हा छळ करणारा सुद्धा हरी आणि ज्याचा छळ होत आहे तो सुद्धा हरी. तसंच शिवानंदजी महाराजांचा सुद्धा तोच एक अनुभव होता की हा चोर नाहीये, हा साक्षात ईश्वर त्या चोरच्या रूपाने आलेला आहे. पण हा अनुभव सामान्य साधूंचा नव्हता.
तर आता जर साधू साधूच्या ठिकाणी ठीक आहेत, शिवानंदजी महाराजांच्या ठिकाणी ठीक आहेत, प्रल्हादांच्या ठिकाणी ठीक आहे, पण तुमचं आणि माझं काय? आणि आपल्याला प्रत्येकामध्ये ईश्वर बघून त्याच्यावरती प्रेम सुद्धा करायचं आहे. हे सगळं मी पार्श्वभूमी का मांडली तुमच्या पुढे बंधू भगिनींनो? एकच गोष्ट सांगण्याकरता की आध्यात्मिक या प्रवासामध्ये आध्यात्मिकतेचे स्तर असतात आणि त्या आध्यात्मिकतेच्या स्तराप्रमाणे लौकिक व्यवहार ठीक होत असतो. आता मी जे सांगू इच्छित आहे ते तुम्हाला थोडं लक्षात आलं असेल. आध्यात्मिकचे ते स्तर असतात, जसं आपण म्हणतो KG1, KG2, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, 10th, BSc फर्स्ट इयर. आता प्रत्येक टप्प्यावरती ज्या मुलांना शिकवलं जातं त्याचा एक स्तर असतो. एकदम KGच्या मुलाला BScचं गणित नाही शिकू शकत आपण, आणि तो शिकू म्हणजे त्याला कळणारच नाही, हे अशक्य आहे. तर ज्याप्रमाणे हे शालेय शिक्षण किंवा विद्यापीठात शिक्षणाचे जे स्तर असतात, बिलकुल त्याप्रमाणे आध्यात्मिकचे सुद्धा स्तर असतात. आणि त्या आध्यात्मिकतेच्या स्तराप्रमाणेच आपण आपल्या अवतीभोवतीच्या परिस्थितीला रिस्पॉन्स करत असतो, किंवा आध्यात्मिकतेच्या स्तराप्रमाणेच आपली रिॲक्शन या जगाप्रती होत असते. जर प्रल्हादने म्हटलं की छळ करणारा सुद्धा हरी आणि ज्याचा छळ झाला तो सुद्धा हरी, ही एकदम टोकाची गोष्ट झाली. शिवानंदजी महाराज म्हणतात की म्हणजे त्यांचा तो विचार होता की हा जो मुलगा आलेला आहे चोर, हा चोर नाही, हा ईश्वर आहे. हा एक बिलकुल ज्याला म्हणतो की टॉप रेटेड एक त्यांचा तो अनुभव आहे. आणि म्हणून त्यांच्या मनात कोणत्याही प्रकारची घृणा, द्वेष, मत्सर, तिरस्कार, सूड उगवण्याची प्रवृत्ती हे काहीच नाही आहे. यस्तु सर्वाणि भूतानि आत्मन्येवानुपश्यति सर्वभूतेषु चात्मानं ततो न विजुगुप्सते. ईश उपनिषद 6वा मंत्र. यस्तु सर्वाणि भूतानि, प्रत्येक जीवामध्ये जो ईश्वराला बघतो ती व्यक्ती कधी पण कोणाची घृणा करू शकत नाही. ठीक आहे, ही तर गोष्ट झाली ज्या लोकांनी ज्यांचं ब्रह्मज्ञान झालेलं आहे. पण पुन्हा प्रश्न तुमचा माझा अजून अनुत्तरितच राहिला. सुरुवातीला आपण चर्चा केली होती बंधू भगिनींनो की आपल्या प्रेमामध्ये दोष आहे. एकतर आपण आपल्या अवतीभोवतीच्या लोकांना जसंच्या तसं स्वीकार करू शकत नाही, एक. आणि प्रत्येक वेळेस आपण जे प्रेम करतो ते स्वार्थाने लडबडलेलं असल्यामुळे काहीतरी परतफेडीची अपेक्षा असते, आणि त्यातून जन्माला येतं द्वेष, मत्सर, क्रोध, तिरस्कार, सूड उगवण्याची प्रवृत्ती, आणि तिथेच आपण मार खातो. हा प्रेम आपण सुद्धा करतो. आणि इथेच जे आता रामकृष्ण संघाचे ज्येष्ठ श्रेष्ठ संन्यासी जे आपल्या सर्वांना मी पण त्यात आहे बरं, आपल्या सर्वांना जी सूचना देतात ती काय देतात की पहा, आपल्या जीवनामध्ये आपण आपल्या अवतीभोवती सर्व लोकांना ज्यांशी आपला संपर्क येत असतो त्यांच्यापासून जितकी अपेक्षा कमी ठेवल्या, एक. आणि दुसरं की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की समजा एखादी व्यक्ती आपलं नुकसान करते, आपला अपमान करते, तर ते सहन करून घ्यायचं का? सहन करून घेण्याची पात्रता आपली नाही आहे सध्या. याच्याकरता भगवान श्रीरामकृष्ण आपल्याला सॉल्युशन देतात. प्रतिकार करा म्हणजे काय करा? फूस करा पण चावू नका. फूस करा पण चावू नका. ती गोष्ट मी पुन्हा सांगू इच्छितो, ती थोडी नंतर सांगतो. पण फूस केल्यानंतर आपल्या मनामध्ये द्वेष, तिरस्कार, सूड घेण्याची भावना ही येऊ देऊ नका. बस हेच आजच्या या छोट्याशा शिबिराचा महत्त्वपूर्ण सिद्धांत जो मांडायचा आहे की आपण प्रतिक्रिया दिल्याशिवाय राहू शकत नाही. का? कारण की आपण सामान्य आहोत, आपण KG1 मध्ये आहोत.
काही उदाहरणं जे सांगितले मी टोकाचे सांगितले, आणि ते सांगणं गरजेचं आहे की तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. पण आज आपण नेमकं काय केलं पाहिजे? कारण की शेवटी आपण या अज्ञान पोटी अहंकार, आणि अहंकारपोटी स्वार्थ, स्वार्थपोटी ते द्वेष, मत्सर, क्रोध वगैरे या सगळ्या गोष्टी आहेतच, आणि त्यांनी आपलं प्रेम दूषित आहे. तर जर प्रेम दूषित आहे, समजा आपल्याकडे एक ग्लास भरून पाणी आहे आणि त्यात थोडीशी माती दिसते आपल्याला, आणि आपल्याकडे एक ग्लासच पाणी आहे आणि खूप तहान लागलेली आहे, कुठे अवतीभोवती पाणी मिळत नाही आहे, तर आपण काय करू? त्या पाणीला म्हणजे फिल्टर करू, आणि हे प्रयत्न करू की जितकं शक्य असेल ते पाणी शुद्ध करू, त्यातली जितकी पण अशुद्धी आहे ती काढू. आणि जेव्हा आपल्याला विश्वास होऊन जाईल की ती अशुद्धी निघून गेलेली आहे, मग ते पाणी आपण ग्रहण करू. बिलकुल आपल्या प्रेमामध्ये जितकी पण ही अशुद्धी आहे, ही अशुद्धी जितकी आपण काढण्याचा जितका प्रयत्न करू बंधू भगिनींनो, लक्षात घ्या, तितकं आपलं प्रेम शुद्ध होईल. जितकं प्रेम शुद्ध होईल तितकी प्रतिक्रिया कमी होईल. आज आपल्याला प्रतिक्रिया द्यावी लागणार आहे, आणि प्रतिक्रिया नाही दिली तर ती आतमध्येच आपल्याला खूप त्रास देईल. आणि म्हणूनच भगवान श्रीरामकृष्णांचे जी सुंदर जे कथानक आहे, थोडक्यात विशद करू इच्छितो की एक ब्रह्मचारी महाराज असतात, ते एका गावातून दुसऱ्या गावाला जात असतात, आणि जेव्हा ते जात असतात एका गावातून दुसऱ्या गावाला, तेव्हा त्या गावातले काही मुलं म्हणतात की अहो महाराज, त्या रस्त्यावर जाऊ नका, तिथे एक फार विषधर आणि फार रागीट एक सर्प राहतो, त्या रस्त्यात जो कोणी येतो तो त्यांना चावतो आणि ती व्यक्ती मृत्युमुखी पडते. तर ते महाराज म्हणतात की पहा, मला एक चांगला मंत्र येतो, त्या मंत्राच्या सहाय्याने मी त्याला माझ्या वशमध्ये करीन, मला म्हणजे घाबरण्यासारखं काही कारण नाही. आणि खरंच जेव्हा ते महाराज जातात तर तो चिडलेला साप क्रोधित तो फण्या काढून येतो, आणि हे महाराज मंत्र म्हणतात. तर मंत्र म्हटल्याबरोबर तो साप शांत होतो, आणि ते महाराज म्हणतात, का रे बाबा, तू इतकी हिंसा का करत असतो? हिंसा करणं काही चांगलं नाही, क्रोध करणं काही चांगलं नाही. हे तू मंत्र घे, मी तुला एक मंत्र देतो, या मंत्राने तुझ्या हृदयात ईश्वरप्रती भक्ती वाढेल, सर्वांप्रती प्रेम वाढेल, आणि तू हे हिंसा करणं सोडून दे. तो मंत्र तो साप ग्रहण करतो, ब्रह्मचारी महाराज निघून जातात. आणि मग इकडे हे मुलं बघतात की आता हा साप काही चिडत नाही, साप कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देत नाही, आणि त्यांना असं वाटतं की आता हा म्हातारा झाला, म्हणून ते लहान मुलं खेळता खेळता त्याची शेपटी पकडतात आणि चांगला गर फिरवतात, त्याला इकडे आपट तिकडे आपट, झाडावर झोडप, त्याला असं करून त्याला पूर्ण अर्ध मेल्यासारखं करून देतात, आणि त्यांना वाटतं की आता हा मेला. आणि तो बिलकुल साप प्रतिक्रिया देत नाही, चावत नाही, फुत्कार पण करत नाही, आणि त्या मुलांना वाटतं की आता हा मेला, आणि म्हणून त्याला ते तसंच सोडून निघून जातात. काही दिवसांनी जेव्हा ब्रह्मचारी महाराज पुन्हा त्या रस्त्यावरती येतात, आणि त्यांना तो साप काही दिसत नाही, तर त्यांना आश्चर्य वाटतं की कुठे गेला. मग ते विचारतात त्या मुलांना, ते मुलं म्हणतात की अहो महाराज, तो केव्हाचाच मेला. ब्रह्मचारी महाराजांना हे माहिती होतं की जोपर्यंत तो मंत्र सिद्ध होत नाही त्याचं शरीर जाणार नाही, तो नक्कीच कुठेतरी असेल. आणि ते पुन्हा त्याच्या बिळाच्या अवतीभोवती जातात आणि त्याला हाक मारतात, तर तो बिळातून बिलकुल मरगळलेल्या अवस्थेत बाहेर येतो. तर ते ब्रह्मचारी विचारतात, तुझं हे काय झालं रे? तर तो सांगतो, मी काय करू महाराज, तुमच्या या मंत्राने मी इतका सात्विक झालो की मी काही प्रतिकारच म्हणजे हे करू शकलो नाही, आणि या मुलांनी मला खूप मारलं. तेव्हा ते ब्रह्मचारी महाराज म्हणतात की अरे मूर्खा, मी तुला चावायला नाही म्हटलं, हिंसा नाही करायला सांगितलं, पण फुत्कारायला तर तुला सांगितलं होतं. पहा, या एका सुंदर घटनेच्या मागून एक फार मोठा संदेश भगवान श्रीरामकृष्ण आपल्या सर्वांना देतात की ठीक आहे, आपण आज बिलकुल त्या प्रल्हादासारखं सर्वांना प्रेम नाही करू शकत, स्वामी शिवानंद महाराजांसारखा, भगवान श्रीरामकृष्णांसारखा, माताजींसारखं प्रेम नाही करू शकत, एकदम मान्य आहे. माताजींच्या जीवनातली वेळ जर असेल तर एक दोन घटना बघूया की किती माताजींनी सहन केलेलं आहे. पण नक्कीच आपल्याला समाजात राहावं लागतं,
स्वतःच्या रक्षणाकरता प्रतिक्रिया द्यावी लागते, पण त्या प्रतिक्रिया दिल्यानंतर, योग्य प्रतिक्रिया दिल्यानंतर बस तो एपिसोड तिथेच बंद. आणि त्या व्यक्तीप्रती आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा द्वेष, मत्सर, क्रोध, सूड उगवण्याची वृत्ती ही बिलकुल नाहीशी झाली पाहिजे. पुन्हा प्रश्न येतो, मग ती व्यक्ती पुन्हा तशी वागली तर पुन्हा प्रतिकार द्या. प्रतिकार दिल्यानंतर मग शांत. हे पहा, स्वतःचं रक्षण करणं. अशा प्रकारे जेव्हा आपण वागू सतत, म्हणजे हे कसं आहे की जेव्हा एक लहान मूल जन्माला येतं बंधू भगिनींनो, ते कधी पण जन्मल्याबरोबर धावत नसतं. ते आधी पालथं उताणं असतं, मग पालथं पडतं, मग ते काय 4 पायावरती, ते 4 याच्यावरती म्हणजे गुडघ्यांवरती हातावरती रांगतं, टोलत टोलत ते काहीतरी बॅलन्स करतं, आणि मग कुठे तो थोडा बॅलन्स आला की तो चालण्याचा प्रयत्न करतो. बिलकुल त्याच पद्धतीने आपल्याला जगात राहायचंय तर स्वतःच्या रक्षणार्थ आपल्याला फूस करावंच लागणार आहे, त्याशिवाय पर्याय नाही आहे. पण मनामध्ये समस्या कुठे होते की आपलं प्रेम अशुद्ध केव्हा होतं. आता मूळ आपल्या पदाकडे जाऊया. आपलं प्रेम अशुद्ध केव्हा होतं की जेव्हा आपण हा विचार करतो की बेटा दाखवेन मी तुला, माझा टर्न येऊ दे. बस तिथे सगळं प्रेम आपलं ते कमवलेलं सगळं शून्य होऊन जातं. जेव्हा आपण द्वेष किंवा तिरस्कार किंवा तो क्रोध आपण आपल्या मनामध्ये गाठ बांधून ठेवतो, लक्षात ठेवा, जेव्हा आपण या गोष्टी सगळ्या गाठ बांधून ठेवतो तेव्हा त्या गोष्टींच्या मुळेच आपलं प्रेम दूषित होत असतं. एक श्रीमद स्वामी गहनानंदजी महाराज एक फार सुंदर गोष्ट आमच्या मोनेस्टिक ब्रदर्समध्ये सांगायचे. ते साधकांकरताय, तुम्हाला सांगण्यात काही हरकत नाही. ते म्हणायचे की कल्पना करा की एक भांडं घेतलं आणि त्या भांड्यामध्ये एक विष, एकदम तीव्र विष जर मी ठेवलं तर ते सगळ्यात जास्ती नुकसान कोणाचं करेल? ठेवलंय बरं, कोणाला दिलं नाहीये, नॅचरली त्या भांड्याचंच करणार आहे. त्या भांड्याचंच सगळ्यात जास्त नुकसान होणार आहे. आणि हे उदाहरण देऊन त्यांची ती बोलण्याची लकब जी होती ना, असे मिस्किल हसायचे ते आणि विचारायचे, ए सांग कोणाचं नुकसान करेल, तुम्ही सांगा, तू सांग. सगळ्यांना विचारत बसतील आणि मिस्किल हसतील. मला अजूनही तो प्रसंग लक्षात आहे, राजकोटला घडला होता. तर त्यांनी ह्याच उदाहरण दिलं होतं की जेव्हा आपण हे ज्या गोष्टी असतात, द्वेष, मत्सर, तिरस्कार, क्रोध किंवा सूड घेण्याची प्रवृत्ती, ती पण खूप म्हणजे भयानक असते. सूड घेण्याची प्रवृत्तीच म्हणजे काय की माझा झालेला जो अपमान आहे त्याची मी परतफेड करणारच. म्हणजेच काय की आपण ते बांधून ठेवलेलं आहे. या गोष्टीवरती मी जास्त का हे करत आहे की सूड घेण्याची प्रवृत्ती ही मुळात जन्माला येते कुठून, की माझ्या झालेला अपमान त्याची मी परतफेड करणार आहे. अरे ज्या वेळेस अपमान झाला, ज्यावेळेस नुकसान झालं, ज्यावेळेस त्रास दिला गेला, त्यावेळेस दुःख दिलं गेलं, त्यावेळेस जर हिशोब पूर्ण करू शकला तर ठीक आहे. प्रतिकार आपल्याला म्हणतातच ठाकूर, परवानगी दिलेली आहे. त्यावेळेस जे झालं, नंतर विसरून जा. नंतर असं आपण जर वागू बंधू भगिनींनो, तरच हे शक्य होईल की आपलं प्रेम, म्हणजे ॲक्च्युली ह्या सगळ्या गोष्टी विवेकामध्ये मोडतात. जितकं विवेक जागृत असेल तितकं आपण सोडतं घेऊया. आणि एक गोष्ट जी आपल्या सगळ्यांच्या लक्षात येते बंधू भगिनींनो, की जे लोक जितकं सोडतं घेतात ना तितके ते आनंदी सुद्धा असतात. आणि जे लोक धरून ठेवतात, आता हा स्वभाव असतो, त्यांना तितकाच त्रास होतो. म्हणून हे ज्या विषाची चर्चा आपण आज करत आहोत की हे जितकं विष आपण धरून ठेवू तितकं हे आपल्या स्वतःचंच नुकसान करतं. एक, आणि एवढंच नव्हे तर आपलं जे सर्व जीवांमध्ये किंवा सर्व आपल्या अवतीभोवतीच्या लोकांमध्ये आपल्याला जो ईश्वर बघायचा आहे तो ईश्वर आपल्याला लक्षातच येणार नाही. म्हणजे काय होईल की समजा आपण सुरुवात केली की आजपासून ईश्वर बघणार आहे सगळ्यांमध्येच, आणि लागलीच दुसऱ्या दिवशी
कोणीतरी माझ्या स्वार्थावरती आघात केला तर ईश्वर तर गेला कुठेतरी ओढून, त्यात मला ईश्वर त्यांनी असुर दिसेल. आणि असुर दिसला म्हणजे तो पूर्ण राग द्वेष तो उफाळून येणार, आणि उफाळून आला म्हणजे ते प्रेम दूषित झालं म्हणजे मग होतं काय की आपण सकाळी जपध्यान करतो, संध्याकाळी जपध्यान करतो, वेळ प्रसंगी निस्वार्थ सेवासुद्धा करण्याचा प्रयत्न करत असतो. पण त्या सगळ्या गोळा बेरीज 0 होऊन जातात. आणि असं अनेक वर्ष निघून जातात. अर्थातच जपध्यानचा आपला एक महत्त्व पण आहे आणि त्याचा इफेक्ट पण आहे. बिलकुल 0 होतं असं त्याला लिटरली तसा अर्थ घेऊ नका, पण अर्थातच कुठेतरी त्याचा इफेक्ट तर झालाच पाहिजे. जप ध्यान जर आपण प्रामाणिकपणे करत आहोत तर आपल्या या गोष्टी आपल्या जीवनात कमी झाल्याच पाहिजे. आणि जेव्हा आपण फुतकारू आणि आपल्या प्रतिक्रिया कमी होत जातील, म्हणजे प्रतिक्रिया दिली स्वरक्षणार्थ आणि मग तिथल्या तिथे आपण त्या गोष्टीला सोडलं, त्या अपमानाला सोडलं, त्या दुःखाला सोडलं, पुढे गेलो, पुढे पुन्हा काही असा प्रसंग निर्माण झाला की पुन्हा आपल्याला प्रतिक्रिया द्यावी लागली, पण तिथेच सोडलं, तर अशाने काय होईल की आपल्या प्रेमाची शुद्धता वाढेल. आपल्या मनातून हा जो विष आहे द्वेष मत्सर घृणेचा हा कमी होत जाईल. हा कमी झाला की प्रेमाची शुद्धता जशी जशी वाढेल आपली या जगाप्रती प्रतिक्रिया फार कमी होऊन जाईल. आपली या जगाप्रती जी प्रतिक्रिया आपण जी देतो अरेला कारे ती कमी होऊन जाईल. आणि ती कमी झाली की आध्यात्मिक उन्नती हे एकदम स्वाभाविक आहे, एकदम स्वाभाविक आहे. माताजींच्या जीवनात पण बघतो बंधू भगिनींनो किती प्रसंग आहे. ठाकूरांच्या जीवनात हृदयरामलाच बघा ना, हृदयरामने किती छळलंय ठाकूरांना शेवटी. पण तरी प्रतिक्रिया नाही आहे. त्याच्या स्वतःच्या दोषामुळे त्याला जावं लागलं दक्षिणेश्वरपासून. माताजींच्या जीवनामध्ये तर असे असंख्य प्रसंग आहेत. एखादा वेगळा प्रसंग शोधण्याकरता मी वाचायला गेलो तर इतके प्रसंग ते स्मरणात आले की बस रे बस. विशेषकर राधूला घेऊन, राधूने माताजींचा इतका अपमान केलेला आहे की कल्पना नाही. लात मारलेली माताजींना, वांग फेकून मारलेलं आहे, आणि काही कारण नसताना, बरं काही कारण नसताना. या राधूच्या आईने एक छोटासा प्रसंग सांगून तिथे आपण थांबूया. कन्क्लुझिव्हली मला जे सांगायचं बंधू भगिनींनो की म्हणजे जो प्रश्न होता, प्रश्न आपला काय होता की आपण टोकाची भूमिका घेऊ शकत नाही, आपण शिवानंदजी महाराज होऊ शकत नाही, आपण प्रल्हाद होऊ शकत नाही, आपण श्रीरामकृष्ण होऊ शकत नाही, आपण श्रीमा शारदादेवी होऊ शकत नाही. आपण सामान्य आहोत KG1चे विद्यार्थी. मग आपण काय केलं पाहिजे? संसारात राहायचं आहे, आपला अपमान हा होणारच, कोणीतरी आपलं नुकसान करणारच, कोणीतरी आपल्याला दुखवणारच. तर भगवान श्रीरामकृष्णांनी आपल्याला फुतकारायची परवानगी दिलेली आहे, चावायची नाही. आणि जेव्हा फुतकारू तेव्हा काय की फुतकारल्यानंतर त्या गोष्टी तिथेच सोडण्याचा प्रयत्न करा. द्वेष, मत्सर, सूड उगवण्याची भावना या सगळ्याचा बिलकुल विचार करू नका. त्यातून मन चांगलं तयार होईल, मन स्ट्रॉंग होईल. बरं, साधारणपणे बाहेरचे लोक म्हणतात मन स्ट्रॉंग म्हणजे काय की जो धटा म्हणजे रिॲक्शनला रिॲक्शन देतो. पण अध्यात्मामध्ये तसं नसतं, जो रिॲक्शन जास्त घेऊ शकतो. माताजींच्या जीवनातलं जो एक उदाहरण जे मी जिथून आपण म्हणजे थांबूया, ते उदाहरण म्हणजे इतकं हृदयाला पीळ आणण्यासारखं आहे. राधूचं लग्न झालेलं आहे आणि राधूचं लग्न जाऊन काही थोडेफार माताजींकडे पैसे होते, शारदांजी महाराजांनी काही व्यवस्था केली आणि राधूला काही दागदागिने सुद्धा देण्यात आले होते लग्नामध्ये. मुलीच्या अंगावरती काहीतरी असलं पाहिजे. आणि त्या राधूच्या सासरच्या लोकांनी ते सगळे दागिने स्वतःकडे ठेवून घेतले आणि लपवून घेतले. आणि ही जेव्हा माहेर यायची हिच्या अंगावरती काहीच नसायचं. आणि हे बघून त्या राधूची आई, ती आधीच वेडी, पगली मामी तिला म्हणतो, वेडी मामी, ती अजून तिचा वेडेपणा वाढायचा. आणि वेडेपणा वाढल्यानंतर ती काय म्हणायची माताजींना की अहो वंश, तुम्हीच ते सगळे दागिने लपवून ठेवलेत, काढा ते कुठे आहेत. आता हे असले आरोप
माताजी म्हणतात ते काकविष्ठे समान माझ्याकडे मी ठेवलेच नसते, ते सोनं म्हणजे माझ्याकडे काकविष्ठ आहे. पण आता तिला वेडीला तसंच काय कळतं, काही म्हणजे कळण्याच्या पलीकडे होतं. पण ते आरोप लावून आणि चारही बाजूला म्हणजे जयराम पाटीलला माताजींची बदनामी सुरू आहे मात्र, की यांनी माझ्या मुलीचे सगळे दागिने चोरून घेतले. पण या सगळ्या अपमानाला माताजींनी सहज पचवलं. आणि असे हेच नाही, असे अनेक अनेक प्रसंग. हृदयराम त्याचा अपमान करत आहे, त्यांना रात्री हाकलून देतोय तिसऱ्या भेटीमध्ये. असे किती प्रसंग आहे. गोलाप्पा म्हणतात आहे, गोलाप्पा काय म्हणतात आहे, जेव्हा माताजी ठाकूर आले श्यामपुकूर बाटीमध्ये, तर काही कारण नसताना गोलाप्पा म्हणतात आहे माताजींना की ठाकूर तुमच्याशी नाराज होऊन तिकडे गेले. कल्पना करू शकता. माताजी पायी पायी दक्षिणेश्वरहून ठाकूरांच्या भेटीला येतात श्यामपुकूर बाटीला, रडत रडत की माझं काय चुकलं. म्हणजे पहा की तो कॉन्फिडन्स सुद्धा नाही, त्यांना खरंच वाटलं की मी खरंच काही चुकले का. पण जेव्हा ठाकूरांनी त्यांचं सांत्वन केलं आणि ठाकूर खूप चिडले, गोलाप असं बोलले. आणि जेव्हा विश्वास झाला की खरंच ठाकूर नाराज नाहीये, तर परत गेल्यावरती गोलापची काही खबरदारी नाही काढली माताजींनी. दॅट इज अवतार. तेलो भेलोच्या त्या ग्राउंडमध्ये जेव्हा माताजी एकट्या होत्या, डाकूंनी पकडलं, त्या घोळक्यामध्ये लक्ष्मी दिदी त्यांची पुतणी आणि रामलाल दादा सुद्धा त्यांच्या बरोबर होते. पण ते दोघंही माताजींना सोडून निघून गेले होते. आणि म्हणजे त्याच्यानंतर केवढं मोठं ते कथानक घडलं. पण त्याच्यानंतर सुद्धा बंधू भगिनींनो लक्षात घ्या, जेव्हा जर कोणी प्रसंग काढला, माताजी त्याच्यावरती मुळीच भाष्य करत नव्हते. आणि जर तिथे लक्ष्मी दिदी किंवा रामलाल दादा असेल, तर माताजी मुळीच बिलकुल जसं की तोंडात दही जमवलेलं आहे अशा चूप राहायच्या. का? त्यांचा अपमान होईल, त्यांना संकोच होईल. त्यांच्या संकोचाची काळजी माताजींना, अडचणीत त्यांनी आणलं यांना. पहा, हे असे इतके उदाहरणं आहेत की किती सांगाव्यात आणि किती नाही. पण यातून आपल्याला हेच लक्षात येतं की आपण ज्या KG1 आहोत तिथे हेच अपेक्षा आहे की फुत्कार करण्याची मुभा आपल्याला ठाकूरांनी दिली आहे, पण फुत्कार केल्यानंतर ती गोष्ट तिथेच सोडली पाहिजे. आणि द्वेष, तिरस्कार, मत्सर, सूड उगवण्याची जी वृत्ती ही नाहीशी झाली म्हणजे हळूहळू आपलं मनसुद्धा निर्मळ होऊन जाईल. आपण सुद्धा प्रत्येकामध्ये तोच एक ईश्वर विद्यमान आहे याची प्रचिती आपल्याला नक्कीच मिळेल. वेळ 5 मिनटं वरती झालेला आहे, म्हणून आपण इथे थांबूया आणि चहापानानंतर पुन्हा आपण इथे गोळा होऊ 4:30 ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.